SC मधून मी फॉर्म भरलेला आहे, त्याच्यामुळे मी पाऊल उचललेलं, पण मला कुठल्याच पक्षाने मला स्वीकारलेलं नाही. मी प्रत्येक पक्षाकडे गेलेले आहे, पण त्यांनी मला स्वीकारलेलं नाहीये. मला स्थानिक लोकांनाच भेटला पाहिजे, बाहेरच्यांना इतर कोणालाही भेटून उपयोग पण नाही आणि आम्ही ते करून पण देणार नाही. बाबासाहेबांच्या लोकांसाठीच फक्त उभी राहत नाहीये, फक्त मला पूर्ण समाजासाठी मला लढायचं. मला शिवाजी महाराज तेवढेच आहेत, मला बाबासाहेब तेवढेच, अण्णाभाऊ साठे तेवढे, मला पूर्ण सगळे आपले पुरुष महापुरुष आहेत, ते सगळं माझे समान आहेत. मेन म्हणजे आमचे प्रश्न महिलांचे मला असे आलेत की मला पहिल्यांदा रेशन कार्ड बंद आहेत ते आमचे चालू करायचे. दुसरा प्रश्न म्हणलं तर मला अपंग, विधवा, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मला पेन्शनचं काम मला महत्त्वाचं आहे, ते करायचं आहे. कुठं नळाचा प्रॉब्लेम आहे, कुठं लाईटीचा प्रॉब्लेम आहे, कुठं रोडचा आहे, कुठं कोणाचं झाडांचं आहे, कोणाचं कशाचे प्रॉब्लेम आहे, ते मला सॉल्व करायचे. आमच्या मुलांना बाहेर प्रायव्हेट कॉलेजमध्ये, शाळेमध्ये फीस कुठनं भरायची? आम्ही धुणं भांडे करून खाणारी, बिगारी काम करून खाणारी लोक आहेत. मग हे आपल्या वस्तीमध्ये, आपल्या एरियामध्ये आपल्याला 12वीपर्यंत कॉलेज झालं पाहिजे, माझी इच्छा आहे आणि मी ते करू शकणार आहे. मग का झोपडपट्टीमध्येच का? मग पैशावाली लोक आहेत का झोपडपट्टीमध्ये? पण हे काम माझं, मला सत्ता भेटली की मी ते बंद करणार आहे. घंटागाडी माझी फुकट आली पाहिजे महानगरपालिकेची. नमस्कार. दुर्पाटीच्या चावडीवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. 15 ऑगस्ट 1947 भारत देश स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1950 इथल्या प्रत्येक माणसाच्या हातामध्ये संविधान आलं आणि प्रत्येकाला हक्क मिळाला आपल्या हक्कासाठी लढण्याचा, समाजाच्या विकासात खारीचा वाटा उचलण्याचा. खरं तर हे असं जरी असलं तरी आजही अनेक भागांमध्ये सर्वसामान्य माणसं ही समाजाच्या पुढे येताना किंवा विकासाची कामं करताना ही मात्र कचावतात. त्यांना असं वाटतं की समाज आपल्याला स्वीकारेल का नाही, समाजामध्ये संधी मिळेल का नाही. पण तिथंच मात्र समाजसेवेचं एकदा का वेड लागलं की माणसं झपाटल्यासारखे काम करू लागतात. खरं तर आज आपल्या स्टुडिओमध्ये ज्या उपस्थित आहेत त्यांना समाजकार्याचं सुरुवातीपासून वेड आहे. एक सुरुवातीला कार्यकर्ता म्हणून हा प्रवास त्यांनी चालू केला. अगदी कार्यकर्त्यातलं छोटं काम त्यांनी करायला सुरुवात केली आणि बघता बघता लोक आपलंच झाली. त्याच लोकांनी सांगितलं की आमच्या प्रश्नासाठी आता तुम्हाला उभं राहिलं पाहिजे, आता तुम्हाला लढलं पाहिजे. त्याच सर्वसामान्य लोकांचा आत्मविश्वास घेऊन, त्या सर्वसामान्य लोकांमधून प्रेरणा घेऊन थेट आत्ता होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 32 मधून, अर्थात वारजे, माळवाडी, शिवणे या भागामधून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत माननीय सौ अनिता राजेंद्र शिंगाडे ताई आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आजच्या धुळपाटीच्या चावडीवरती उपस्थित आहेत थेट या प्रभागाविषयी चर्चा करण्याची. ताई, मनापासून आपलं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. सर्वांना माझा नमस्कार. थेट विषयालाच प्रश्न विचारतो तुम्हाला आणि विषयालाच आपण सुरुवात करूया. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत. आता वारजे, माळवाडी, शिवणे या भागामधून तुम्ही निवडणूक लढवण्याचा विचार करताय. कशासाठी निवडणूक? कशासाठी? मला समाजकार्य करायची आवड आहे ना, त्याच्यामुळे मला जास्तच आवड आहे. त्याच्यामुळे मला सगळ्या आपल्या 32 प्रभाग क्रमांकामध्ये की मला त्यांनी सगळ्यांनी उचलून धरलेलं आहे की आपल्याला चान्स भेटलेला आहे तर आपण ते पूर्ण करावं. त्याच्यासाठी मी उभा राहत आहे की मला काहीतरी सुविधा कुठेतरी कमी पडतात आहे, कुठं काहीतरी कामाची कमी करता आहे. आतापर्यंत नगरसेवकनी केलेले आहेत पण त्याच्यामधून सुद्धा कुठेतरी कमी करता आहे, म्हणून मला ते आवड आहे पूर्ण करण्याची, म्हणून मी उभे राहते. सर्वसामान्यांचे दुःख तुम्हाला जवळून माहिती आहेत पूर्ण. मी आता जवळजवळ मी 30 ते 35 वर्ष झालं मी त्या म्हणजे आमच्या 32 क्रमांक झोपडपट्टीमध्ये मी राहते, रामनगर, वारजे, माळवाडी, रामनगरमध्ये. तर मला आतापर्यंत आम्हाला चान्स भेटलेला नाही हा, पण आता संधी भेटली तर मी त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी ताकद लावलेली आहे. पण मला कुठल्याच पक्षाने मला असं स्वीकारलं नाही. मी प्रत्येक पक्षाकडं की असं हे केलेलं आहे की अर्ज केलेले आहेत, चर्चा झालेली आहे, इंटरव्ह्यू झालेले आहेत, पण मला कुठल्याच पक्षाने स्वीकारलेलं नाही. तरी मी ताकद लावलेली आहे की मी अपक्ष म्हणून सुद्धा लढू शकते
आणि एक ना एक कुठलं ना कुठलं कार्य हातात करून ते पूर्ण केलेलं आहे आणि आता इथून पुढं पण मी ते करणारच आहे. आणि मला कामाची आवड आहे. मला मला माझा पूर्ण जे एरिया आहे, वस्ती आहे, त्या एरियाला मला पुढे घेऊन जायचं आहे. म्हणून मला उभं राहायचंय. बरोबर. सर्वसामान्य माणसांची दुःख सर्वसामान्यांमध्ये मिसळलेला माणूसच जाणू शकतो. हो त्यामुळे सर्वसामान्य माणूस जर सत्तेमध्ये आला, त्याला जर सत्ता मिळाली, हो तर तो ती चांगल्या पद्धतीनं सोडवू शकतो. सोडवू शकतो. तुमच्या या प्रवासाच्या बद्दल काय सांगाल, की जी सुरुवात नेमकी कुठून झाली? तुम्ही कसं काय याच्याकडे प्रवाहाकडे वाढलात? माझी सुरुवात पहिल्यांदा माझा नागरवस्तीचा बचत गट होता. माझा बचत गटाचं नाव आहे जागृती महिला बचत गट. तिथून माझी सुरुवात झालेली आहे. तिथून थोडंसं मी बाहेर पडले. बाहेर पडल्याच्या नंतर मग ते काम करता करता हळूहळू तिथनं काही सुविधा असतील ती मी माझ्या लोकांपर्यंत पुरवलेल्या आहेत. तिथून मार्गदर्शन करून त्यांना तिथून नागर वस्तीपर्यंत पोहोचवणे. तिथून आपल्या वस्तीमध्ये त्या लोकांना काय असेल ते सांगणं, इकडचं तिकडचं करून ते त्यांना मी सुविधा पुरवलेल्या आहेत. कुठल्या अपंग लोकांच्या काय असतील, ज्येष्ठ नागरिकांच्या काय सुविधा असतील किंवा आमच्या महिलांच्या काय समस्या असतील, की बाबा आम्हाला घरी बसून काहीतरी कुठला तरी व्यवसाय करणं, हे ते आम्हाला मार्गदर्शन करा. बचत गटा थ्रू मी बरेच काही कामे केलेली आहेत ती. त्याच्यानुसार परत मी आपल्या इथं नगरसेवक आहेत. आता सध्या तिथं त्यांच्याकडे मी 20 वर्ष झालं मी काम करते. 20 वर्ष नगरसेवकचं काम असं करते, की मला पूर्ण राजकारणाची माहिती आहे. मी पूर्ण राजकारणामधूनच ते सगळं त्यांच्या थ्रू काम केलंय. नेतृत्वाखाली त्यांच्या काम केलेलं आहे. पण मला वाटत नव्हतं, की मला कुठल्या पक्षाने नाकारावं आणि हे करावं, की मला लांब करावं. कारण मला आवड आहे त्या गोष्टीची. राजकारणाची आवड आहे. समाजकार्य करायची आवड आहे. मला पैसे कमवायची गरज नाही. मला पैसे कमवायचे नाही. मला माणसं कमवायचे. मला माणसापर्यंत पोहोचायचंय आणि ते आतापर्यंत पोहोचलेच आहे. तेच माणसं माझ्यापासून दूर झालेली नाहीती. पण जे दूर आहेत ते माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि त्यांनीच मला उभा केलेला आहे, की तुम्ही ताई उभं राहा. आमच्यासाठी कोणच काही करू शकत नाही. पण तुम्ही आमच्यासाठी नक्की काहीतरी करून दाखवणार आहे आणि मी नक्कीच काहीतरी करून दाखवणार. तुमची सुरुवात म्हणजे बचत गटामधून जे ते सुरुवातीला बचत गटातून हो. झाली आणि तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम केलं. कार्यकर्ता महत्त्वाचं तुम्ही म्हणून. कार्यकर्ता म्हणून काम केल्यामुळे तिथल्या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांबद्दल हो. तुम्हाला पूर्ण जाणीव आहे. म्हणून जाणीव तुम्हाला आहे. म्हणणं आहे, की राजकीय प्रतिनिधी जे आहे ते हो. तुम्हाला मिळावं. खरं तर तुमच्या बचत गटांविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. जागृती महिला बचत गट हो. किंवा अन्नपूर्णाबद्दल काय हो. सांगाल त्यांच्याबद्दल? अन्नपूर्ण महिला मंडळमध्ये असं कसं आहे, की अन्नपूर्ण महिला मंडळमध्ये ज्यावेळेस मी पाऊल टाकला, की मी 2000चं कर्ज घेतलं होतं. हम्म. अन्नपूर्ण महिला मंडळमध्ये. बरं. त्याच्यानंतर माझी परिस्थिती हे बघून मला त्या मॅडमने पाळणाघर काढून दिले, की तुमची अवस्था परिस्थिती बघून मी कुठला तर तुम्हाला छोटासा काम तुम्हाला लावून देते. त्यांनी मला पाळणाघर चालू करून दिले. बरं. आपलं मेधा सावंत म्हणून त्या संस्थापक आहेत. हां, हां. त्यांनी आम्हाला पाळणाघराची सुविधा काढून दिली. एक पाळणाघर झालं, दोघे जणी आम्ही लागलो, तिथं जॉईन झालो आणि त्याच्यानंतर आम्ही ते करता करता अख्ख्या पूर्ण वस्तीमध्ये आम्ही फिरून ते मुलांची सोय केली. मुलांची समस्या दूर केल्या, की पालकांच्या समस्या दूर केल्या, की बाबा मुलांची सोय झाली, की आता पालकांना बाहेर पडता यावं. त्याच्यासाठी एक पाळणाघर झालं. 30 ते 35 मुलं आम्ही सांभाळत होतो दोघी जणी. त्याच्यानंतर परत आणखीन जास्त संख्या वाढली. मग दुसरं पाळणाघर आम्ही काढलं ते. पण दुसरं पाळणाघर काढलं तर 30-40 मुलं एका पाळणाघरामध्ये आमची चालू झाली. म्हणजे असे 70 ते 80 मुलं आम्ही चौघी जणी सांभाळत होतो 2 पाळणाघरामध्ये. ते 7 ते 8 वर्ष आम्ही ते काम केलेलं आहे पाळणाघरामध्ये. त्याच्यानुसार मी पूर्ण वस्तीमध्ये मला त्याची चेहरा आणि माझा संवाद त्यांना आवडलेला आहे लोकांना तिथल्या. म्हणजे 2006 पासून माझं हे काम चालू झालेलं आहे. बचत गटाचं काम त्याच्या आधी झालेलं आहे काम. म्हणजे खूप दिवसापासून खूप तुम्हाला दिवसापासून. लोकांशी संपर्क आहे. संपर्क आहे आणि त्याच वस्तीमध्ये मी 94 पासून राहिला आहे. बरं. तुम्ही तिथला स्थानिक आहे म्हणजे? स्थानिक आहे मी, रहिवासी स्थानिक आहे. मी स्वतःहून अशी अंगाशा कपड्याशी गावावरून आलेले आणि तिथं स्थानिक झाले. माझ्या मुलांना संस्कार चांगले लावलेत, माझ्या मिस्टरांना संस्कार चांगले लावलेत आणि मी माझ्या इतरांना पण मी लोकांना, माझ्या मैत्रिणी, माझे पॅरेंट्स लोक होते त्यांना, मुलं, आता ते मुलं मला ओळखतात, ते मुलांचे आई वडील ओळखतात. मग ताई तुम्ही चांगलं केलं, आमच्यासाठी खूप चांगले आहेत. कुठली कंप्लेंट जाऊन दिली नाही. अन्नपूर्णामध्ये पाळणाघरात असताना 6 महिन्याची मुलं मी सांभाळलेली आहेत ते 7 वर्षापर्यंत. म्हणजे इथल्या जनतेची दुःख तुम्हाला जवळ दुःख जवळ माहित आहे. असतील, की त्यांच्या दुःख, घरात काय समस्या काय काय समस्या problems आहेत ते प्रॉब्लेम. जो व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये राहतो त्याच व्यक्तीला माहिती असतं, की घरामध्ये आपल्या काय चालू आहे ते. ज्यानं गरिबी बघितली. कारण मला माहिती माझी परिस्थिती काय आहे तीच माझ्या समोरच्या व्यक्तीच्या घरात आहे.
हे मला माहिती आहे. बरोबर. म्हणजे समान खरं तर ज्यांना गरिबी बघितली आहे त्याला जर संधी मिळाली तर तो गरिबीमधनं दुसऱ्या माणसांना दुसऱ्या वरती काढू माणसाला शकतो. वरती आणतो. मोठा माणूस कधीही वरती आणणार नाही तो गरिबांना. त्यांचं काम आहे पैसा कमवणं. हो, पैसा कमवणं. आणि एवढंच काम आहे की रोड म्हणजे आपल्या उमरेच्या बाहेरचं जे आहे ना, रोड, लाईटी, नळ, पाणी हे तुम्ही करू शकताय. पण ज्या वेळेस उमरेच्या आतमध्ये असाल ना, त्यावेळेस काहीही तुम्हाला माहिती नसणार की आमच्या घरात काय परिस्थिती आहे ना, आम्ही तुम्हाला सांगू शकणार नाही. आमची प्रॉब्लेम, आमची परिस्थिती काय आहे ते. तिथली लोक तुम्हाला ती परिस्थिती जवळ हो, परिस्थिती माझी परिस्थिती तशी होती. म्हणून समोरच्याला मी मार्गदर्शन चांगलं करते की बाबा त्यांची परिस्थिती तशी आहे. तरी पण मी त्यांना मार्गदर्शन करून त्यांना कसं तर बाहेर काढते. त्यातून ऑब्वियस आहे. आता अगदी तुमच्या प्रभागाबद्दल मी बोलेन. तुमचा प्रभाग क्रमांक 32 आपला हो. वारजे, माळवाडी, शिवनेचा हा भाग आहे. बरोबर. मी इथं बघितलं तर इथं खूप साऱ्या ज्या त्या खूप साऱ्या समस्या आहेत. म्हणजे वाहतुकीची कोंडी आहे, बरोबर, कचऱ्यांचा ढीग बरोबर. पडलाय, गुन्हेगारीचं प्रमाण गुन्हेगारीचं इथं खूप मोठ्या प्रमाण आहे. मला प्रमाणामध्ये ते आहे. खरं तर बंद करायचे. तर मला वाटतं याला जबाबदार कोण आहे? तुम्ही कुणाला जबाबदार धराल हे सगळं? त्याला जबाबदार कोण? नगरसेवकच राहणार ना. दुसरं कोण राहणार आहे? आम्ही आमचं पोटाच्या मागं जाणार. मुलं काय करतात ते माहिती नाही. आणि मुलांना म्हणजे कसं आहे की समजा आता मुलांना कुठं, आता कॉलेजमध्ये मुलं जातात, मुली जातात, त्यांना कुठं तर छोटी मोठा जॉब दिला पाहिजे. शिक्षण झालेत वस्तीमध्ये बी मुलांचे. आम्ही धुणं भांडे करून मुलांचे शिक्षण करतोय. आणि तेच मुलं जर त्यांना शिक्षण झालंय, त्यांचं जर कुठं काहीच नसेल, कुठं आपण लावत नाही, आमचे वशिले नसतात, काय ओळख नसती, तर आपण ते मुलं भटकत फिरतात. मग ते व्यसनीच्या मार्गाला लागतात. कसे सुधारणार ना? आहे त्याच लेवल आणि खाली येणार ते. असं होतं ना ते. त्याच्यामुळे ते जे आपली भाईगिरी जी चालती ना वस्तीमध्ये, ती खरं तर मेन बंद झाली पाहिजे. तिथून स्त्रियांचं एवढं म्हणजे एवढं प्रमाण म्हणजे ह्याच्यामध्ये असतात ना, डिप्रेशनमध्ये लेडीज असतात ना, की खूप. कारण मी त्या एरियात राहते म्हणून मला माहिती आहे हे काय प्रॉब्लेम आहेत. आणि एवढं म्हणजे की व्यसन तर व्यसन आहेच आहे. गुणगिरी करायची, परत भांडण करायचं आणि कोर्टाची पायरी चढायची. ते आमच्या सारख्यांना नाही ते होत. पण आता ते मुलांनी केल्यामुळं ते शेवटी मुलं असते. त्या मुलांना सोडवण्या करण्यासाठी आम्ही धुणं भांडे करणार आणि त्या मुलांना बाहेर काढणार. ते परत जास्तच बिघडत जाणार. ते मूल काय सुधारणार नाही परत आयुष्यभर. बरोबर आहे. हे थांबवण्यासाठी कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे. वाहतुकीच्या कोंडीबद्दल, कचऱ्यांचा ढीग, या सगळ्या गोष्टी. कचऱ्यांचं कसं आहे, ते आता गाड्या वगैरे लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते कचरा जातोय. पण ते थोडंसं इकडं तिकडं होतोच, टाकतातच लोक. त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. बंदोबस्त, नियोजन जिथल्या तिथं नियोजनाचा अभाव आहे. आणि असं आहे की वस्तीमध्ये घरं आहेत छोटी छोटी, गल्लीबोळं आहेत, पण तिथं तुम्हाला जाता येता पण येत नाही. नीट व्यवस्थित रोड, पाईपलाईन मध्ये पाय गुंततात. कुठेतरी काहीतरी ते दूर केलं पाहिजे. ते जरा थोडंसं व्यवस्थित केलं पाहिजे. रस्त्याची समस्या आहे. ड्रेनेज आहेत, त्या ड्रेनेज सारख्या तुंबतात. ते काढायला 8-8 दिवस येत नाहीत. तसंच ते पाणी जातं घाण इकडं तिकडं. मग ते काढून बी ठेवलं तरी 8-8, 10-10 दिवस उचलून घेऊन जात नाही ते. प्रशासन कमी पडतंय सगळे काम. प्रशासन कमी पडते. प्रशासन जर योग्य असेल तर ही कामं कदाचित होऊ शकतात. एका बाजूला तुम्ही हे सगळं सांगितलं की रस्ते अरुंद आहेत, ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. मी दुसऱ्या बाजूला जर पुणे पाहिलं तर दुसऱ्या बाजूला मेट्रो सिटी होतीये, पुण्याचा विकास होतोय. हा सगळा पुण्याचा विकास होत असताना तुम्हाला काय वाटतं की वारजे, माळवाडी याच भागाला हा विकास शिवला नाही का? किंवा याच भागाला विकासापासून वंचित ठेवलं गेलं का? आणि खरं तर हा प्रभागावरती हा अन्याय झालाय. प्रभागावरती अन्याय म्हणजे कसं आहे की अन्यायच म्हणायला पाहिजे ना, की बाबा आमच्या कुठल्याच सुविधा आम्हाला पुरत नाहीत ना. म्हणजे अन्यायच म्हणायचं ना त्याला, की आमच्या प्रभागामध्ये कुठल्या ना ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन नाही चालू, ना विधवांना पेन्शन चालू नाही, ना अपंग लोकांना पेन्शन चालू नाही. ते माझं काम अपुरं पडलंय. मला असं वाटतं की मला ते करायचंय, मला ते आशीर्वाद घ्यायचंय लोकांचा. मला तिथपर्यंत पोहोचले मी, पण माझं ताकद नाही मला पुढे जायची. कारण मला कसं आहे की मला सत्ता नाही ना, मला पद नाही, त्याच्यामुळे मी पुढे जाऊ शकत नाही. मला जर सत्ता आली तर मला ते काम पूर्ण करायचंय आणि मी करणार 100%. मला सत्ता आली ना तर मी 100% करणार ते काम. मला ते करायचंय. मला पैसे कमवायचे नाही, मला माणसं कमवायचे. तुम्ही सुरुवातीला दुःख पाहिलंय. कारण माझं जसं दुःख आहे ना, तसं इतरांचं कोणाचं मला बघायला आवडत नाहीये दुःख. आणि त्यांना असं दुःखातनं बाहेर काढावं वाटतंय. कारण माझं दुःख एवढं मोठं आहे ना, ते मी सांगू पण शकत नाही तुम्हाला. सुरुवातीपासून तुम्ही खूप अनुभवले मी.
त्यामुळे तुम्हाला वाटतं की आता मी जे अनुभवलंय ते दुःख इतरांच्या वाट्याला येऊ नये इतरांच्या आणि वाटेला येऊ म्हणून नये. तुम्ही या हा निवडणुकीच्या निवडणुकीचा निवडणुकीमध्ये मी लढण्यात येता. हे घेतला, पाय उचललाय बाबा एवढ्या टोकाचा, की म्हणजे माझी परिस्थिती नाही टोकाचा पाय उचलायची. पण मला सरकारने जेव्हा जागा दिली, जाती जमातीचं जेव्हा ती फॉर्म सुटले, SC मधून मी फॉर्म भरलेला आहे, त्याच्यामुळे मी पाऊल उचललेलं. पण मला कुठल्याच पक्षाने मला स्वीकारलेलं नाही. मी प्रत्येक पक्षाकडे गेलेले आहे, पण त्यांनी मला स्वीकारलेलं नाहीये. म्हणजे लोकशाही जी आहे ती लोकशाही अपुरी पडते कुठेतरी, की अपुरी पडते लोकशाहीमध्ये कुठेतरी. हो, जे संधी मिळायला पाहिजे त्या लोकांना संधी मिळत नाही. नाही जनरली मिळत, नाही मिळत. इथं माझ्या एरियामध्ये कोणाला संधी भेटलेली नाही आता. प्रस्थापितांना संधी हो, मिळते, जे हो. पहिल्यानं हो, पहिल्यापासून हो. राजकारणामध्ये त्यांच्या हो. पिढ्याने पिढ्या आहेत. आहेत, म्हणजे आहेत. घराणेशाहीला जास्त हो. वाव दिला जातोय आणि स्थानिक लोकांना हा. डावललं जातंय. तुम्हाला वाटतं की स्थानिक लोकांना संधी दिली पाहिजे? तुम्ही जिथं रहिवासी जे कोणी रहिवासी आहे, जे कोण स्थानिक आहे पूर्वीपासून, त्यांना संधी भेटलेली आहे व सरकारने दिली ना, तर ती संधी पूर्ण झाली पाहिजे. त्याचा चान्स आम्हाला स्थानिक लोकांनाच भेटला पाहिजे. बाहेरच्यांना इतर कोणालाही भेटून उपयोग पण नाही आणि आम्ही ते करून पण देणार नाही. स्थानिक लोकांना काय वाटतंय तुम्हाला की काय स्थानिक गरजेचं म्हणजे आहे? तिथं जे लोक राहतात स्थानिक, त्यांनाच माहिती आहे की प्रॉब्लेम काय आहे ते. जे घरामध्ये माझ्या चालतंय ना, ती मलाच माहिती आहे ना. मग इतरांच्या घरांमध्ये काय ती मला माहिती आहे ना, मी स्थानिक आहे म्हणल्यावर. हम्म. आज 35 वर्ष झाले मी राहते. हम्म. मलाच माहिती आहे माझे प्रॉब्लेम काय आहे ती. माझ्या घरात जी प्रॉब्लेम आहेत ना, ती समोरच्या घरात प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांना जर संधी दिली तर ते जे प्रॉब्लेम सुटायला हो. पाहिजे, जे घराघरामध्ये आहेत, तर ते सुटायला जे येते ते सुटायला खरं तर मदत होईल. मदत होईल. इथं महानगरपालिकेसाठी आता खूप सारे उमेदवार जे आहेत ते उमेदवार इच्छुक आहेत. खरं तर खूप मोठ्या लोकांची गर्दी वाढली असं मी म्हणेन. हो, आहे ना. जनतेनं तुम्हाला जे आहे ते तुम्हाला निवडून देण्याबाबत काय विचार करावा असं तुम्हाला वाटतं? मला निवडून देण्याच्या बाबतीत त्यांनी काय विचार केलाय, की मी लहान मुलं सांभाळलेत. मेन म्हणजे मी बचत गटातून त्यांना थोडंसं मार्गदर्शन दाखवलं. मी काही केलेलं नाही. फक्त गोडीत आणि तोंड चांगलं ठेवून, माणुसकी ठेवून मी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर परत मी राजकारणात बी थोडंसं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मी राजकारणाचे कधी कोणाचे पैसे घेतले नाही, ना कधी मी कोणाचे पैसे वाटायला घेतले नाही. मी फक्त लिखाणाचं काम घेतलेलं आणि मी फक्त राजकारणात मी काम केलेलं आहे फिरून. पण असं लोकांना वाटतं की बा ह्या विश्वासाच्या आहेत आपल्या जवळच्या आणि विश्वासाने काम करणारे आहेत, म्हणून मला त्यांनी पाठिंबा देणार आहेत आणि त्यांनी दिलाय आतापर्यंत मला पाठिंबा आणि त्यांनीच मला ठामपणे उभा केलेला आहे. हो, बरोबर आहे. मी तुमचा काही व्हिडिओ पण बघत होतो. त्याच्यामध्ये तुम्ही तुफान गर्दी दिसली मला लोकांची. लोकांना इथं तर पैसे देऊन लोकांना जमा करावं लागतंय, पण तुमच्या प्रेमापोटी खूप सारी लोकं येतात. कारण तुम्ही त्यांचं दुःख बघितलंय किंवा तुम्हाला बघितलंय. त्यांना वाटतं की एक विश्वास आहे की बाबा यांना जर विश्वास आहे. संधी दिली तर कदाचित आपलं दुःख जे आहे ते दुःख दूर होऊ शकतं. फक्त त्यांनी माझा चेहरा बघितलेला आहे आणि 2 शब्द कुठेतरी ऐकलेले आहेत. त्याच्यामुळे ते एवढं पब्लिक माझ्या बरोबर आलेलं आहे आणि फक्त ना फक्त फ्लॅक्स बघून लावलेले बाहेर ते बघून आलेत. मी कोणाला आमंत्रण दिलं नाही, मी कोणाला पत्रिका दिली नाही ना काय नाही. फक्त फ्लॅक्स 2 दिवसाचं निवेदन झालेलं ते माझं आणि तेवढ्यात मला तेवढे महिलांनी मला प्रतिसाद दिला आणि प्रतिसाद देणारच आहेत इथून पुढे सुद्धा. हो ना, एवढी सगळी लोकं खरं तर याच्या हो. तुमच्या प्रेमापोटी आणि तुम्ही जे काम केलंय ते बघत असतात लोकं. हो, तुम्ही बघतात ते. प्रभागात बरीच वर्ष आहे ना. बरेच त्यामुळे ते वर्ष सगळं झाली. काम त्यांनी पाहून बघितलं की ही व्यक्ती काहीतरी धडपडते, कष्ट करते. हा, म्हणून तुमच्या बरोबर जे ते बरोबर ती सगळी उभी आहेत. बरोबर. तुमच्या प्रभागाची जातीय समीकरणं काय आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल? सगळेच जातीचे लोक आहेत आमच्या तिथं हम्म. आणि ओपन मधले कमी आहेत, हम्म. पण आमचे जी जास्त इतर जातीचेच लोक जास्त आहेत तिथं. इतर जातीचा समाज जे ते समाज जास्त जास्त आहे आणि हो. म्हणूनच ही जागा जी आहे ती जागा आता म्हणूनच, खरं तर हो. अनुसूचित जाती जमातीला हो. पडली. बाबासाहेबांनी खूप अट्टहास धरला होता की खरं तर हो. या माणसांना संधी मिळाली पाहिजे, कारण त्यांचं दुःख त्यांना माहिती आहे. दुःख खरं तर त्यांना माहिती आहे, चार बरोबर आहे. भिंतीमध्ये ज्या काही त्यांनी दुःख अनुभवलेलं आहे ते बाहेरच्या हो. समाजाला किंवा एसीत बसणाऱ्या माणसाला कळू नाही, शकत कळू नाही. शकत नाही. आणि म्हणूनच बाबासाहेबांचा हट्टास होता की तळागाळातल्या माणसांना या संधी मिळाल्या पाहिजेत. हो. खरंच आज संधी मिळत आहेत, पण तुम्हाला वाटतं की खरंच सरकार ही संधी तुमच्यापर्यंत पोहोचू देत आहे? मला बाबासाहेबांनी संधी काढली, पण मी बाबासाहेबांच्या लोकांसाठीच फक्त उभी राहत नाहीये. फक्त मला पूर्ण समाजासाठी मला लढायची. मी आहे बाबासाहेबांचीच, पण मला बाबासाहेबांचंच नुसतं पुढे मी कौतुक पण करणार नाही ना मी कोणाचं काही करणार नाही. मला शिवाजी महाराज तेवढेच आहेत, मला बाबासाहेब तेवढेच, अण्णाभाऊ साठे तेवढे, मला पूर्ण सगळे आपले पुरुष महापुरुष आहेत ते सगळं माझे समान आहेत. बरोबर, या आणि सगळ्यांनी समाजाच्या विकासाचं काम हो, केलं. सगळ्या जणांचा मला विकास करायचे सर्व जातीमधला. खरं तर सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणं, सगळ्या महापुरुषांच्या विचारांना सोबत घेऊन चालणं, अशा विचाराची लोक आज खूप कमी पाहायला मिळतात. ताई या विचाराने चालतायत हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका आता तोंडावरती आहेत.
मी म्हणेन जर तुम्ही निवडून आलात किंवा जनतेने तुम्हाला आता निवडून दिलं, पहिल्या 5 गोष्टींमध्ये जर मी म्हणलं बदल करायचा आहे, तर तुम्ही काय काय बदल कराल? पहिल्या 5 गोष्टीमध्ये बदल करायचं म्हणलं तर मेन म्हणजे आमचे प्रश्न महिलांचे मला असे आलेत, की मला पहिल्यांदा रेशन कार्ड बंद आहेत. ते आमचे चालू करायचे आहेत. बरं. ते पण माझं काम चालू आहे, अर्ध्यात आहे. मला सत्ता नसल्यामुळं ते माझं अपुरं काम राहिलेलं आहे. मला रेशन कार्ड बंद झाले ते चालू करणं आणि जे दुकानात दादागिरी चालते ते रेशन देत नाहीत. फुकट धान्य असतं ते देत नाहीत. तरी ते मला दुकान बदलून दुसरी दुकानं लोकांना करून द्यायच्यात माझ्या. मला ही सुविधा पुरवायची. आणि दुसरा प्रश्न म्हणलं तर मला अपंग, विधवा, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मला पेन्शनचं काम मला महत्वाचं आहे, ते करायचंय माझ्या लोकांसाठी. हे 2 झाले. आणि तिसरा प्रश्न म्हणजे की मला पूर्ण समाजाचं मला काम करायचंय, पूर्ण समाजामध्ये इतर जातीमध्ये सगळ्यांचं मला काम करायला खूप आवड आहे. मला ते करायचंय. कुठं नळाचा प्रॉब्लेम आहे, कुठं लाईटीचा प्रॉब्लेम आहे, कुठं रोडचा आहे, कुठं कोणाचं झाडांचं आहे, कोणाचं कशाचे प्रॉब्लेम आहे, ते मला सॉल्व्ह करायचे. आणि प्रत्येक घरामधला एकतरी व्यक्ती, माझ्या म्हणण्याप्रमाणे की एकतरी व्यक्ती, मुलगी, मुलगा, सून, आता आमचा आयुष्य गेले धुणं भांडे करण्यामध्ये, बिगारी काम करण्यामध्ये, पण आमची इच्छा आहे की आमच्या मुला सुनांनी की बाहेर धुणं भांडे करण्यामध्ये कुठेतरी सरकारी शिक्षण झालेत, कॉलेज झाले, त्यांचं कुठेतरी एकतरी सर्व्हिसला मुलगा लागला पाहिजे किंवा मुलगी लागली पाहिजे घरामधली. प्रत्येक परमनंट जॉब कोणालाही आमच्या एरियामध्ये नाही, ते आम्हाला ते पण लागलं पाहिजे. माझी इच्छा आहे की माझं स्वप्न ते पूर्ण करायचंय मला हे लोकांचं. चौथा मुद्दा असा आहे की आपल्याला आपल्या एरियामध्ये, वस्तीमध्ये 8वी पर्यंत शाळा आहे, पण इथून पुढे आमचं असं म्हणणं आहे की 12वी पर्यंत तरी असायला पाहिजे. आमच्या मुलांना बाहेर प्रायव्हेट कॉलेजमध्ये, शाळेमध्ये फीस कुठनं भरायची? आम्ही धुणं भांडे करून खाणारी, बिगारी काम करून खाणारी लोक आहेत. आम्हाला परवडत नाही. मग आमची मुलं आम्हाला घरी बसवावे लागतात. 8वी पर्यंत शिकून 10वीला बी जाऊ शकत नाहीत ना, 12वीला पण जाऊ शकत नाहीत. ती कसं शिकवणार आम्ही? ह्याच्यामुळे आम्हाला पण प्रश्न पडतात की आम्ही काय करायचं पुढं. मग हे आपल्या वस्तीमध्ये, आपल्या एरियामध्ये आपल्याला 12वी पर्यंत कॉलेज झालं पाहिजे. माझी इच्छा आहे आणि मी ते करू शकणार आहे. मला सत्ता भेटली की मी करू शकणार. महानगरपालिकेची शाळाच 12वी पर्यंत हो. की इथं पोरांना चांगलं शिक्षण मिळेल. हा. बरोबर आहे. 5वा मुद्दा असा आहे की आपल्या वस्तीमध्ये घंटागाडी येते कचरा घ्यायला. ते सकाळी सकाळी येतात घंटागाडी आणि कचरा घेऊन जातात, पण ते महिन्याला आम्हाला 100 रुपये भरायला लागतात. महिन्याला 100 रुपये भरायला लागतात. असं आहे की पण आमच्या एरियामध्येच का, वस्तीमध्येच का, आम्ही पैशावाले आहेत का, सर्व्हिसला आहेत का? आमच्या एरियामध्ये तुम्ही 100 रुपये घेताय आणि सोसायटीमध्ये जिकडे तिकडे गाडी फिरते तेव्हा तुम्ही पैसे काहीही घेत नाही, फुकट कचरा घेऊन जातात. मग का झोपडपट्टीमध्येच का? मग पैशावाले लोक आहेत का झोपडपट्टीमध्ये? आणि सोसायटीमध्ये काय सर्व्हिसला नाहीत का लोक? सर्व्हिसवाले 2-2, 4-4, 5-5 लाख रुपये कमवतात, त्यांच्याकडून तुम्ही पैसेच घेत नाहीत, फुकट कचरा घेऊन जातात. आणि आमच्या झोपडपट्टीमध्येच का कचरा तुम्ही घेऊन जाताय? पैसे का घेऊन जाताय कचऱ्याचे? हा एक मला प्रश्न पडतोय. पण हे काम मला सत्ता भेटली की मी ते बंद करणार आहे. घंटागाडी माझी फुकट आली पाहिजे महानगरपालिकेची. बरोबर आहे. महानगरपालिकेनं घंटागाडी फुकट देणं कर्तव्य आहे. हो, कर्तव्यच आहे. बचावलं पाहिजे. महानगरपालिकेनं घंटागाडी फुकट देणं कर्तव्यच आहे. एकदा अशी सकाळी सकाळी घंटागाडी आली आणि ते घंटागाडीमध्ये कचरा घेतला त्यांनी आणि पैसे मागितले आणि मी समोरच उभी होते रोडवरती की घंटागाडी आली, मी पण कचरा टाकायला गेले आणि नेमकं पैसे नव्हते त्यांच्याकडे. एक माझ्या शेजारचे होते आणि त्यांचं बोलणं ऐकलं मी की पैसे नाही दादा, उद्या या, मी उद्या परवा काहीतरी करून देईन तुम्हाला, पण माझ्याकडे पैसेच नाही. तर मग नाही, आम्हाला तुम्ही पैसे दिले नाही, महिना झालं, 2 महिने होत आलं, तुम्ही पैसेच नाही दिले, तरी मला द्या तुम्ही पैसे. मग ते समोरची जी लेडीज होती त्यांनी मुलाचा गल्ला फोडला आणि त्यांनी पैसे आणून दिले. मग हे का? मुलांनी 1-1 रुपया करून जमा करून पैसे ठेवलेले, ते का? मग असं का? खूप वाईट परिस्थिती आहे. वाईट परिस्थिती आहे. त्यांच्याकडून सरकार लुटतंय. हो, सरकार त्यांच्याकडूनच लुटतंय. असं का? असं नाही झालं पाहिजे ना एरियामध्ये, वस्तीमध्ये मी राहते. आता मला समोर बघून वाईट वाटलं, त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं, पण मी काहीच करू शकत नव्हते. माझ्या पण हातात नव्हते ना, मी कुठून देणार? बरोबर. सत्ता असती तर ती गाडी, सत्ता असते तर मग ती गाडीचं काहीतरी नियोजन केलं असतं की बाबा महानगरपालिकेला मी भांडू शकले असते, तुम्ही पैशाचं हे करू नका, फुकट घंटागाडी माझ्या एरियात पाठवा. मग अशा प्रत्येक पुण्यामध्ये, प्रत्येक एरियामध्ये तुम्ही फुकट घंटागाडी झोपडपट्टीमध्ये पाठवायला पाहिजे. माझा पुढचा प्रश्न ताई तुम्हाला असा आहे की खरं तर मी आता बघतो की जे उमेदवार तुमच्या बरोबर उभे आहेत ते स्थानिक आहेत का?
नाही, स्थानिक नाही त्याचे. स्थानिक लोकांना संधी दिली पाहिजे. हो, संधी दिली पाहिजे ना, म्हणून तर आम्ही उभं राहिलो ना, की आम्हाला संधी भेटली तर आम्हाला त्या संधीचं सोनं करायचंय. पण आम्हाला संधीच नाही आमच्यापर्यंत येऊन दिली तर आम्ही सोनं कुठून करून कसं दाखवणार आहे? तुम्ही बाहेरचेच लोकांना संधी देताय आमच्या एरियामध्ये आणून. आम्ही स्थानिक आहे ना. 30 ते 35 वर्षापासून, 40 वर्षापासून माझ्या एरियात लोकं राहतात आहे. पण त्यांना तुम्ही संधी तर आम्हालाच भेटली, पण संधी तुम्ही दुसऱ्यांना देताय, इतर व्यक्तींना देताय. आमच्या एरियामध्ये असे आहेत की भरपूर उभा राहिलेले, 10-15 लेडीज उभा राहिले. तुम्ही कोणालाही संधी दिलेली नाही. हम्म. मग तुम्ही संधी दिली पाहिजे ना आम्हाला. आमचं जे आलेलं आहे तुम्ही आमच्या हातातला तोंडातला घास हिसकावून घेऊ नका ना आमच्या एरियामधला. आम्हाला ते संधी भेटली पाहिजे ना. बरोबर आहे. अनुसूचित जाती जमातीला गेल्या 35 हो. वर्षानंतर पहिल्यांदा जवळपास हे आरक्षण मिळाले आणि त्या आरक्षणाची आरक्षणामुळे संधी आपल्याला मिळाली संधी पाहिजे. मिळाली पाहिजे. पुण्याचा विचार केला तर पुण्याला आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुणे विकसित होत आहे. खरं तर मी अगदीच म्हणेन की तुमच्या आजूबाजूला जे आहेत ना की खूप मोठी मोठी ठिकाणं आता डेव्हलप होत आहेत. पुणे शहरामध्ये राहायचं म्हटलं तर लोक त्याच ठिकाणी राहणं पसंत करतात. पण वारजे माळवाडीकडे तसं दुर्लक्षित राहिलंय का? किंवा त्याकडे लोक येत नाहीत असं तुम्हाला वाटतं का? हो, वाटतं ना तसं, की पुण्यामध्ये सर्व झोपडपट्ट्या सुधारल्यात आणि सर्वांचा विकास झालेला आहे. हं. असं कोथरूड एरिया कसं आहे तसं आणि कर्वेनगरपर्यंत आलेलंच आहे हं. विकास होत. पण आमच्या एरियातच का नाही होत विकास? झाला पाहिजे ना, मोठे-मोठे बिल्डिंग, सोयी-सुविधा सगळं पूर्ण झालं पाहिजे ना, की विकास झाला पाहिजे आमच्या एरियाचा. आणि आतापर्यंत कोथरूडसारखं नाव आमच्या रामनगरचं नाहीच आहे. ते का नाही होत? झालं पाहिजे ना नाव. बरोबर. इथल्या स्थानिक नगरसेवकांनी जरा प्रयत्न केला असता तर कदाचित तो जो विकासाचा बांध घातला गेलाय मध्ये तो कुठला असता हो, आणि लोक पलीकडे विकसित झाले विकसित असते. झाले असते आणि तेच आपल्याला बांध फोडून आपल्याला विकसित व्हायचंय मी आणि त्यासाठी विकसित आता करायचंय. त्यासाठी आता तुम्ही निवडणुकीसाठी हो, उभे आहेत कारण विकास हा प्रत्येकाचा हक्क आहे. प्रत्येकाचा हक्क आहे हं. आणि आता तरी आम्हाला सरकारने दिलेलाच आहे हक्क आणि अधिकार. तर त्याच्यासाठीच मी पाय पुढे घेतलेला आहे आणि पुढे जाणार आहे. ताई मला तुमचा पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही आता निवडणुकीला उभे राहताय. लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं की आता निवडणुका आल्यात सगळे जर एवढे उमेदवार उभे राहणार आहेत आता वेगवेगळ्या पक्षांचे उभे राहतील. आता राष्ट्रवादी असेल, बीजेपी असेल, शिवसेना असेल किंवा अन्य बरेच पक्ष. मग त्यातनं तुम्हाला लोकांनी निवडून का द्यावं? त्यांचं म्हणणं असं आहे की आपण स्थानिक आहे तिथून आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मी स्थानिक असून मी प्रत्येक घराघरामध्ये सर्वे केलेला आहे ना. आपलं अन्नपूर्णा महिला मंडळाचा सर्वे झाला आहे, प्रधानमंत्री आवास योजनेचा सर्वे झालेला आहे माझ्याकडून, बचत गटाचा सर्वे झालेला आहे बरेच वेळा आणि प्रत्येक घरातले प्रॉब्लेम मला माहिती आहेत की काय आहे घरामध्ये स्थिती त्यांची आणि प्रत्येक घर न घर मी चाललेलं आहे त्या एरियातलं. त्याच्यामुळं मला पूर्ण माहिती आहे. म्हणून त्या लोकांनी असं केलं की ताई तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. खंबीरपणे मला त्यांनी साथ देणार आहेत आणि दिली आहे पण. त्याच्यामुळं मी पुढं पाऊल घेतलं की आपल्याला महानगरपालिकेचा जर संधी आली तर संधीचं सोनं करण्यासाठी मला त्यांनी साथ दिलेली आहे. सरकारने संधी दिली आणि माझे मागाटले जे लोक आहेत माझ्या प्रभागामधले, माझ्या वस्तीमधले, त्यांनी मला खूप संधी दिली मोठी की तुम्ही ताई उभं राहा. म्हणून मला ताकद लावली, म्हणून मी उभी राहते त्यांच्यामुळं. बाहेरच्या लोकांना माहिती नाही याच्याबद्दल. बाहेरच्या लोकांना याच्याबद्दल काही माहिती नाही. मला जेवढी माहिती आहे ना माझ्या प्रभागामधली, तेवढी बाहेरच्या लोकांना काहीही माहिती नाही. त्यांनी मला ठामपणे सांगावं की आम्हाला सगळी माहिती आहे, मी माघारी घेते. पण मला जेवढी माहिती आहे तेवढी मला पूर्ण त्यांनी घर न घर चालवून दाखवावं आणि प्रत्येक वेळेला माझ्याबरोबर फिरावं त्यांनी आणि म्हणावं की तुम्ही मी जर घरामध्ये असं समोर गेले तरी माझ्याकडे हसत बोलणं लोकांचं असतं की ताई तुम्ही काहीतरी करून दाखवणारच आहे आम्हाला. तसं बाहेरच्या लोकांनी, इतर लोकांना तुम्ही पक्षांनी तिकीट देताय, तुम्ही सगळ्या गोष्टी करताय त्यांच्याबरोबर, तर मग त्यांना विचारा की तुम्ही त्या प्रभागामध्ये काय काम केलंय, तुम्हाला कसे लोक ओळखतील, अगर काय करते तुम्हाला मतदान देतील का, हे तर विचार करायला पाहिजे होता ना पक्षांनी जरा. मला सर्व लोकांचा विकास करायचे, सर्व जाती जमातीचे सर्व लोक एकत्रित आहेत आणि आणायचं पण आहे जे नाहीत त्यांना, आणि सर्वांचाच विकास करून मला पुढे जायचे. आणि जे कोणी मजूर कामगार कुठलेही कामगार असतील काय असतील तर त्यांना आपल्याला पुढे घेऊन जायचंय आणि त्यांनी सर्वांनीच मला ताकद दिलेली. मला खूप आवड होती ह्या समाजकार्याची. त्याच्यामुळे मला माझं स्वप्न पुढं आलेलं आहे माझ्यासमोर, तर मला ते स्वप्न पूर्ण करायचे. तर मला त्यांनी आरक्षण पडल्यामुळे मला चान्स भेटलेला आहे, तर मला ह्या प्रभागाचा विकास करून दाखवायचा आहे. SC मधून मी फॉर्म भरलेला आहे, तर मला त्याचा विकास करून दाखवायचे. खूप काही महिलांचे प्रश्न असतात आपल्या एरियामध्ये, तर मला त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर असं आहे की ताई बघा ना की माझा मुलगा असा वागतो तसा वागतो,
कामाला जात नाही, मिस्टर असे करतात. कारण महिलाचे जे प्रश्न आहेत ते माझ्यापर्यंत येतात. तर त्यांना एक टाईमाला जेवायला पण कधी-कधी नसतं. त्यावेळेला आपण काहीतरी करून मार्गदर्शन दाखवून, मार्ग काढून त्यांना थोडंसं कुठेतरी काहीतरी कामधंदा लावणं, हे पण मी माझं कर्तव्य मी करतेच आहे त्यांच्यासाठी. कुठेतरी कुठल्यातरी कंपनीला, कुठलंतरी घरकाम म्हणा, कुठलं सिक्युरिटीचं काम म्हणा, कुठलंतरी काहीतरी लावून देते मी त्यांच्यासाठी. तर ते महिलांच्या गरजा मी करते आणि मला आता इथून पुढे महिलांच्या गरजेसाठीच उभं राहायचंय, की महिलांच्या समस्या, महिलांच्या गरजा काय आहेत ते मलाच माहिती आहेत, की एक टाईमाला त्यांना जेवायला पण भेटत नाही. त्यांच्या मुलाची अशी अवस्था असते, की छोटी-छोटी मुलं असतात आणि त्या मुली असतात, त्या मुलींना सोडून कामाला जाता येत नाही, ना घरी बसता येत नाही, ना खायला भेटत नाही त्यांना एका वेळेला. पण त्या नाविलाजाने त्यांना कामाला जावं लागतं. मुलीचं मागं काय होतं हे पण माहिती नाही, की आपल्या मुलीचं येईसपर्यंत त्यांचा जीवाजीव पण नसतो, की मुलीचं, मुलाचं काय होतंय पाठीमागं. आणि असं घडलेलं आहे एरियामध्ये आपल्या. त्या गोष्टी घडल्यात. आई कामाला गेली धुणं भांड्याला, तर मागं काही गोष्टी 3-3 वर्षाच्या मुलीवर घडलेल्या आहेत. ह्याच्यासाठी काहीतरी मला त्या महिलांसाठी काहीतरी करून दाखवायचंय. बरोबर आहे. तुम्हाला निवडणूक लढवायची आहे कारण महिलांसाठी काहीतरी करायचंय. हो. तुम्ही स्थानिक आहात, तुम्हाला प्रश्न माहिती आहेत. कामगार, नोकरदार या सर्वांचा विकास तुम्हाला करायचा आहे सर्वांचा आणि विकास एका करायचा. बाजूला जे आरक्षण पडलंय त्याची संधी जी त्याची आहे ती संधी संधी घ्यायची. करायची आहे. हो. त्या सगळ्यांमुळे तुम्हाला ही निवडणूक लढवायची आहे. हे अत्यंत लढवायची. योग्य आहे आणि खरंच अशा माणसांची आज मी म्हणेन गरजही आहे. खूप साऱ्या प्रभागातल्या गोष्टी याच्यावरती आपण चर्चा केली किंवा प्रभागामध्ये असणाऱ्या बऱ्याचशा समस्या किंवा काय आहेत याविषयी तुम्ही बोललात. तुम्हाला म्हणेन की कसं काय तुम्ही या राजकारणाकडे आलात किंवा तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती? तुम्ही तिथून इथपर्यंत जो प्रवास केलात आज, तोपर्यंत कसा होता? आम्हाला त्या प्रवासाबद्दल एक जाणून घ्यायला आवडेल. की माझी मुलं मोठी झाली तर काय करतील? माझे मिस्टर असे आहेत. मला पाठिंबा नाही, मला आधार नाही कोणाचा, माझे नातेवाईक नाही जवळ कोण. असं मला वाटायचं. म्हणून मी राजकारणाच्या त्याच्यामध्ये थोडंसं गेले. तेव्हा पण मला त्यांनी त्रास करायचे, की "तू का गेलीस? नाही जायचं" म्हणून. त्याच्यामुळं असं करत-करत त्यांनी मग कसं तरी थोडंसं जबरदस्तीनं मारहाण, जुगार खेळायला जायचे, तिथं पण जायची मी. तिथून आणायची वरून आणून. रोडवर पण मारायचे मला. बोलायचे, शिव्यागाळी करायचे. दारूच्या धंद्यावर मी जायची. तिथं पण त्यांना बोलायची, ओरडायची. ते पण तिथून मला आणायचं मारत. "कशाला आलीस तू तिथं?" म्हणून. लॉटरीच्या तिथं म्हणजे पूर्ण व्यसन, सगळे व्यसन केलेले आहे. त्याच्यातून मी बाहेर आले आणि माझं स्वप्न असं होतं, की बाबा माझे मिस्टर असे आहेत, पण माझी मुलं असे नसावी. माझं स्वप्न होतं आणि मी जे कमवलं ते माझ्या मुलांपाशीच मी सगळं कमवलं काय ते, की माझं स्वप्न माझं इथंच पूर्ण झाले, की माझे मुलं मी मुलांना असं सांगत आले, की मुलांनो तुम्ही असं नका करू, तसं नका करू, असं पप्पांसारखं वागू नका, करू नका. तर ते मुलांनी डोक्यात धरलं आणि दोन्ही मुलं माझी चांगली आहेत. आणि मिस्टर पण आता 15 ते 20 वर्ष झालं त्यांनी पण पूर्ण व्यसन बंद केले आणि चांगल्या कामाला मार्गाला लागलेले आहेत. खूप चांगलं झालेलं आहे आता माझं. म्हणजे माझं म्हणजे चांगलं म्हणजे कसं मी करूनच खाते. एक भेटायची तर अर्धी सुखाने खाते. पण माझ्या मुलांचं मला ना मिस्टरांचं टेन्शन नाही आता. माझी मुलं जी म्हणजे बदल झालाय मुलांमध्ये, की व्यसन नाही अशा वस्तीत, एरियात राहून माझ्या मुलांना असं झालंय, की शिक्षण थोडंसं शिक्षणापासून मीच लांब केलं म्हणायचं. माझीच चुकी असं म्हणायचं, की मी स्वतःलाच मी समजू शकते, की माझी चुकी आहे, की कारण माझा प्रॉब्लेम होता ना. मी कोणाला सांगू शकत नव्हते आणि त्यांना शिक्षणाच्या वेळेतच माझं हे सगळं प्रॉब्लेम होते. त्यांना मला काहीच करता आलं नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे शिक्षण नाही झालं माझ्या मुलांचं. पण खूप हुशार आणि खूप डोकं आहे माझ्या मुलाला. तर त्याच्यामुळं पूर्ण माझं स्वप्न पूर्ण झालंय. माझी मुलं जी चांगली आहेत, व्यसन नाही आणि कष्ट करणारे आहेत. कोणाचा ₹1 कशात लाजीम नाहीत. कष्ट करून खाणार पण शून्यातनं विश्वनिर्माण त्यांनी करून दाखवले. आणि माझं हे स्वप्न होतं पूर्ण आणि आता तिथून जे माझं स्वप्न होतं समाजकार्य करायचं मी मुलांना शिकवलेलं आहे. म्हणून माझ्या हॉटेलचं नाव मी टाकलंय, की माणुसकीचा चहा माझ्या मुलानं. की माझ्या मुलाला पण तीच आवड आहे समाजकार्य करायची आणि मला पण तीच आवड आहे समाजकार्य करायची. आमचा हात असा असतो, असा कधीच नसतोय. असं आहे, की आपल्याला आवड आहे त्या गोष्टीची. म्हणून मी पुढं पाऊल घेतलेलं आहे आता, की मला संधी भेटली, मला सत्ता भेटली, तर मी किती काही करून दाखवण. मला असं वाटतं, की मनामध्ये, की मी काही करून दाखवण आणि मला पैसे कमवायचे नाही आता. मला फक्त माणसं कमवायची आहेत आणि आतापर्यंत आम्ही माणसं कमवलीत म्हणूनच माझ्या हॉटेलचं नाव मी टाकलं, की माणुसकीचा चहा आणि त्या माणुसकीच्या चहाच्या हॉटेलमध्ये माझा एक कार्यक्रम असतो. जो 4 ते 5 वर्ष झालं आम्ही ते कार्यक्रम घेतो. 26 जानेवारीचा एवढा मस्त दिवस आणि चांगला आणि एवढा देशासाठी आम्हाला आनंद होतो ना त्या कार्यक्रमाचा, की 26 जानेवारी दिवशी आमचा खूप मोठा कार्यक्रम असतो, की तिथं मी मुलांनी असं म्हणले, की आपला वर्षाचा 1 दिवस असतो. आपण वर्षभर आपण कस्टमरच्या जीवावर पोट भरतो. कस्टमरच्या जीवावर आपण ₹10 चा कप विकतो, पण ते कस्टमरमुळे 10 कस्टमर येतात त्याच्यामुळेच आपलं आहे ना चालते. हं.
तर त्याच्यामुळे आपल्याला त्यांना की एक दिवस त्यांच्यासाठी आपल्याला फ्री सोडायचं, माझं मन समाधान होईल तेवढ्यासाठी. तर त्यांनी कार्यक्रम आज 4 ते 5 वर्ष झालं तो करतोय, की मम्मी म्हणला मला मला कितीही पैसे लागू दे, पण मला तो कार्यक्रम म्हणलं करणार, म्हणलं करायचा आपल्याला ते कार्यक्रम. करायचा तर तो केला कार्यक्रम. तर आपण तो कार्यक्रम सकाळी 8 वाजता राष्ट्रगीत चालू करतो आपल्या हॉटेलवर. पूर्ण त्याचे मित्र, परिवार सगळी साथ देतात. पूर्ण एकटा खर्च करतो सगळा. नाश्ता 100 लिटरचा चहा फ्री असतो. नाश्ता, पोहे, उपीट, सामुशे, जिलेबी, चॉकलेट, बिस्किट आणि महिलांसाठी मी म्हणलं एवढा मोठा कार्यक्रम करतोय, मग हळदी कुंकू का नको आहे? महिलांना तर बोलवायचंच आहे. मग मी हळदी कुंकाचं निमित्त पुन्हा ते कार्यक्रम पुन्हा चालू केला, की मी हळदी कुंकू देते. मग थोडंसं छोटंसं आपल्या ह्याने गिफ्ट मी आणते. तर 4-500 गिफ्ट आणून वाटते मी तेव्हा सुद्धा, की माझं मुलाचं म्हणणं असं आहे, की आपण कस्टमरच्या जीवावर आपण 12 महिने पोट भागवतोय. पण माझं मन समाधान होत नाही, की मला त्यांच्यासाठी एक दिवस फ्री सोडायचा आहे सगळा. आनंदाचा दिवस आहे तो. त्याच्यासाठी माझा एक दिवस माझा सोडायचा. तर तो कार्यक्रम एवढा भारी होतो ना, त्याचे व्हिडिओ पण आहेत आपल्याकडं आणि सगळे नगरसेवक, सगळे कार्यकर्ते, मोठी-मोठी लोकं आपण सगळ्यांना आमंत्रण देऊन तो कार्यक्रम चांगला साजरी करतो. पण कुठल्याही नगरसेवकाकडून आपण चॉकलेट, बिस्किट खाऊ मागवत नाही ना, काय नाही. कारण आम्हाला मन समाधान आमचं नाही होणार, की आमच्या कष्टाचं आम्हाला दान करायला पाहिजे आणि कस्टमरला आनंद भेटला पाहिजे त्याच्यातून. म्हणून आम्ही कोणाचंही काही घेत नाही. खूप छान वाटलं तुमच्याशी खरं तर चर्चा करून. प्रभागातल्या खूप चांगल्या गोष्टी कळाल्या. अगदी शून्यातून तुम्ही इथपर्यंतचा प्रवास केलात. खूप आनंद वाटला या सगळ्या चर्चेतून, या सगळ्या गोष्टी तुमच्याशी डिस्कस करताना, ही चर्चा करताना. समारोपाकडे आहेत आपण. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका अगदीच उंबरठ्यावरती येऊन ठेपल्यात. सारी जनता या धुळपाटीच्या चावडीच्या माध्यमातून तुम्हाला पाहते. मी म्हणेन थेट जनतेला आवाहन करायचं असेल तर या निवडणुकीच्या मध्ये काय आवाहन कराल? नमस्कार सर्वांना. माझं नाव अनिता राजेंद्र शिंगाडे. मी वार्ड क्रमांक 32 मधून उमेदवार म्हणून उभी राहत आहे. तर मला सर्वांनी आपल्या प्रभागामध्येच मला सर्वांनी ताकद लावून उभं केलेलं आहे. तरी मला बाकीच्यांना सर्वांना सांगायची विनंती आहे, की मला सर्वांनी सहकार्य करावं आणि मला संधी दिलेली आहे त्याचं मी सोनं करून दाखवणार आहे. आणि तुम्ही पैशाच्या मागं लागू नका, पैसे कोणाचे घेऊ नका आणि मला संधी द्या. मला काहीतरी काम करून दाखवायचंय महिलांना. मला तुम्हाला काहीतरी काम करून दाखवायचंय, त्याच्यासाठी मी संधी घेतली. तर तुम्ही मला सहकार्य करा. 1 मत माझ्यासाठी द्या आणि 3 मतं तुम्ही कोणालाही देऊ शकताय. आणि कितीही पैसे दिले आणि काहीही केले तर तुमच्या दारापर्यंत परत कोणी येत नाही. आता 100, 200, 500 रुपये किती 10,000नी जरी दिले तर तुम्हाला काही फरक पडणार नाही. त्यांना तुम्हाला आयुष्यभर कष्टच करून खायचे. त्याच्यासाठी माझी विनंती आहे, की मी बिना पैशाची आणि बिना याची मी फक्त माणसं जमा करते. मला माणसं पाहिजे आणि मला 5 वर्ष ताकद देण्यासाठी मला तुम्ही निवडून आणायला पाहिजे. मला तुम्ही ताकद द्या. मी तुमचं पूर्ण काम करणार आहे. जे तुमच्या समस्या आहेत महिलांच्या, ते मला पूर्ण करायचे आहेत आणि ते करून दाखवणार हे मी तुम्हाला 100% सांगते. खूप खूप धन्यवाद ताई. खूप छान वाटलं खरं तर तुमच्याशी गप्पा मारून. तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्या इथे आलात, वेळ दिलात आणि तुमच्या जनतेसाठी तुमची जी करण्याची धडपड पाहून खरंच खूप समाधान वाटलं. मी पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो, की तुम्ही आज वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. मित्रांनो, फार कमी लोकं असतात, की जी दुसऱ्याचा विचार करतात. मला तर वाटतं, की या समाजामध्ये अशी लोकं फार कमी आहेत, की जी शून्यातून विश्व निर्माण करण्याची स्वप्न पाहतात. ज्यांनी गरिबी स्वतः अनुभवली आहे, तीच गरिबांसाठी उभी राहू शकतात. ज्यांनी स्वतः परिस्थिती भोगली आहे, तीच त्या परिस्थितीवरती मात करण्याची प्रेरणा देऊ शकतात. आज अशाच एका व्यक्तिमत्वाशी आपण चर्चा केली. याचं विलक्षण समाधान आहे, की ज्यांनी ही परिस्थिती अनुभवली आहे, ज्यांनी ही गरिबी पाहिली आहे, तोच एक सर्वसामान्य माणूस जनतेतून समोर येतो आणि जनतेसाठी सर्वस्व अर्पण करण्यासाठी, धडपडण्यासाठी तयार होतो. अशा एका माणसाची मुलाखत घेतल्याचं आज विलक्षण समाधान आहे. तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल तर मी नक्की म्हणेन इतरांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक असाच विषय आणि अशीच एक राजकीय चर्चा घेऊन. आमच्याबरोबर जुडल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.